जेवली नसणार, माझी वाट बघत थांबली असणार. मी बी काय येडा आहे, हिला कळवायला पाहिजे होतं. हिच्यावर 2 घास खातो म्हणजे हिला बरं वाटल. हा 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 कृष्णा, अगं सांगितलं नाहीस मला तू पुरणपोळ्या केल्यास म्हणून माझ्यासाठी. आता तर का नाही पोट फुटस तर जेवणार आहे बघ मी. लई कडाक्याची भूक लागली आहे मला. तुझ्या हातच्या सगळ्या पोळ्या का नाही एका बैठकीत संपवतो का नाही बघच तू. त्याची काय बी गरज नाही राय. तुझं पोट भरलं असेल ना? म्हणजे तुला हो माहित आहे मला, बघितलं मी तुला जेवताना. कृष्णा मी मुद्दाम नाही केलं ग. आपल्या घरात पूजेला मला कोणती बी कारण नकोत. जेवलास ना तू तिकडं, भरलं ना तुझं पोट, मग चाला तर. कृष्णा पोट भरलं ग माझं, पण मन नाही भरलं. ते तुझ्या हातचं खाल्ल्यावर भरेल बघ. राहू दे, मस्का मारायची काय बी गरज नाहीये. मन भरलं नाही म्हणा. चांगलं बोट चाटून चाटून जेवत होतास की. तुला काय वाटलं मी बघितलं नाही वे? इथं मी तुझ्यासाठी सरप्राईजची तयारी करत होती आणि तू समद्यावर पाणी फेरलंस. कृष्णा अगं मी मुद्दाम नाही केलं ग हे सगळं. ते अक्षय तृतीयाचं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ते पित्राला म्हणजे कुठल्या बी एका माणसाला जेवायला घालतात. गावातलं आपल्या घरी यायला कुणीच तयार नव्हतं आणि ह्या सगळ्याचं खापर आपल्या घरातले तुझ्यावर पोडत होते. मला काही ते सहन झालं नाही म्हणून मीच बसलो जेवायला तिथं. अरे देवा राया, मला अगोदर तरी सांगायचं नाहीस का? मी चिडले नसते ना तुझ्यावर. सांगायला तू ऐकून कुठे घेत होतीस? नाकावर नुसतं राग होता तुझ्या. तुला चांगलंच माहित आहे मी किती घाबरतो तुला. तर घाबरतो म्हणे. हे बघ, मला माहित नव्हतं म्हणून मी तुझ्यावर ओरडले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याची शिक्षा तुलाच मिळणार. म्हणजे रागवलीस तू आणि शिक्षा मला? हा मग चल माझ्यासोबत जेवायला बस. ही शिक्षा मला मंजूर आहे बघ. हा 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 कृष्णा, एकच नंबर पुरणपोळी झाली बघ. लय भारी. ऋतिक, हे काय चाललंय तुझं? हा नवरा म्हणून काही कामातच नाहीयेस तू. बायकोची काही काळजी वगैरे आहे की नाही तुला? अगं अंतर कोण म्हटलं काळजी नाही तुला? हा सांग बरं काय करू तुझ्यासाठी मी? तुझ्या बोटाला इस्त्री काय ते तुझ्या बोटांना नेल पेंट लावू, तुझ्या कपड्याला इस्त्री करू, की तू म्हणते तर भांडी घासून तुम्ही सांग काय करू? आता ही सगळी कामं करणार आहेस का तू? अगं अंतर आता पण तू म्हणतेस लपून छपून मीच काम करायचो की ग? लपून छपून करत होतास ना आत्याला घाबरून. मी प्रेम आहे म्हणून हक्काने सांगते तुला, पण तुला ना माझं प्रेमच कळत नाही. अगं अंतर ऐक की, कुठं चाललीस? बस इथं. मी ना आता आराम करते. सकाळपासून काम करून करून माझे पाय दुखायला लागले. काय तुझं पाय दुखायला लागलं? मी असताना तुझं पाय दुखायला लागलं? आणि इकडं मी दाबून देतो. नाही राहू दे, मी आराम केला की मला बरं वाटेल. होय का? चालते. बघितलं, तुझं ना माझ्यावरती प्रेमच नाहीये. एखादा असता तर म्हणाला असता की बायकोचे पाय मी तो चेपून देतोच, काही झालं तरी मी तुझे पाय चेपले असते आणि त्याने चेपायला सुरुवात केली असती. पण तुझं ना अगं माझी आई दाबून देतोय पाय मी तुझे. बस आता परत म्हणू नकोस की माझं तुझं प्रेम नाही ते. वाईट जरा आईवर बी उतू जाऊन दे की प्रेम तुझं. हा अरे मी दिसभर तुझ्यासाठी एवढी मरमर मरत्या, कधी मला म्हणत नाहीस तुझं पाय चिपून देतो म्हणून, आणि बायकोचं पाय चिपून द्यायला लागलायस मी. वाईट तर काय लाज आहे का तुला? ऋतिकचं माझ्यावरती तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. यात चिडण्यासारखं काय ग? बर आज सोक्ष मोक्ष होणच जाऊन दे. मला सांग तुझं जास्ती प्रेम कुणावर आहे, माझ्यावर का तुझ्या बायकोवर? मम्मी तू इथे बस, इथे बस की.
तुमच्या दोघीवरती बी माझं सेम टू सेम प्रेम आहे. तुमच्या दोघीचं पण मीच पाय दाबतो बस. पण भांडू नका. अहो हे सगळं काय फुलाबाई, तुम्ही का पूजेची तयारी करताय? प्रसाद तयार आहे. तुम्ही का केलात प्रसाद? ज्यांच्यावर पूजेची जबाबदारी सोपवली त्या कुठे आहेत? येतच असतील. येतच असतील म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी इथं आलं पाहिजे आणि पूजेची तयारी केली पाहिजे. हे वय का फुलाबाईचं एवढ्या लवकर उठून सगळं आवरायचं? अहो असू दे, झोप झाली नसल. तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका. कुठे आहेत त्या? बोलवा त्यांना आमच्या समोर आत्ताच्या आत्ता. रंजना आत्या, तू कशाला केला प्रसाद? मी करणारच होते अगं. कधी? सगळ्यांची तयारी करून झाल्यावर. एवढ्या दिवसात जीव तोडून आम्ही तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय, पण तुमच्या डोक्यात काही घुसत का नाहीये? या घरात एकही व्यक्ती अशी नाहीये का की जिच्यावर आम्ही जबाबदारी टाकली आणि ती नीट पार पाडू शकेल? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंदन आनंद पूजन भावे वाळीन मनीन मा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ही घ्या आरती. आत्या, तू म्हणालीस तसं खरंच दादासाहेब कृष्णाला आरती घेऊन माफ करतात की काय? बघितलं आज काय वेळ आली आमच्यावर तुमच्यामुळे. अहो जिच्याकडून काही अपेक्षाच नाहीयेत, जी आम्हाला आमच्या नजरेसमोरच नकोय, तिच्या समोर जाऊन उभं राहायची वेळ आली आमच्यावर. आणि हे सगळं तुमच्यामुळे. दादासाहेब, दादासाहेबाचा आरतीवर राग काढू नका. दादासाहेब, दादासाहेब. झालं तुझं समाधान? तुला हेच पाहिजे होतं ना? तू कशी संस्कारी आहेस, जबाबदार आहेस, आणि आम्ही कशा बिनकामाच्या आहे हेच दाखवून द्यायचं होतं ना तुला मामांजींना. ही काय बोलताय तुम्ही आत्या? बरोबरच बोलतीये रणजी. तुझं समद डाव कळतात आहे आम्हाला. साधी भोळी बोलून हे घर तोडायचा प्रयत्न करू नकोस. आतापर्यंत झालं तेवढं वाटोळं बस झालं या घराचं. आता मी तुझं काहीच चालू देणार नाही. तुझे डाव कसे उधळून लावते ते बघ. आणि नाही माझ्या रायाला तुझ्यापासून नाम केलं ना तर मी पण नावाची रंजना विधाते नाही. होय, नको काळजी करू. तुला रायापासून लांब ठेवू शकली नाही नियती. तर यांना जमेन ते शक्यच नाही. अगं त्यांना अजून तू कळलीच नाही, पण एक दिवस समजा ना तुझी किंमत कळेल बघ. माझ्यावर विश्वास ठेव, समजा चांगलं होईल बघ. काय रे, रात्री गजर लावून झोपाय काय झालं तुला? हा, तुझ्यामुळे किस्सा ऐकून घ्यायला लागले त्या म्हाताऱ्याचं माहित आहे का तुला? अरे ती म्हातारं जर आपल्या असंच विरोधात जायला लागलं, आपण जर त्याच्या मनातनं उतारलो तर एक दिवस आपल्या तिघांनी बी ती घरातनं बाहेर हाकलं. मुली आत्या, मी तुला सांगते, ती कृष्णा त्या दादासाहेबांना तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते. ती त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. आपण तिचे हे प्रयत्न सफल होऊ नाही दिले पाहिजे. आपण काहीतरी केलं पाहिजे गुली आत्या. मम्मी तू काय बी कर,
पण त्या कृष्णाला बंगल्यात बाहेर काढ, नाहीतर एक दिवस ना ती तुला घरातनं बाहेर काढल. मी मस्त प्रयत्न करते अरे. त्याच्यासाठी तुझ्या बायकोला 2 लाख रुपये दिले होतं, पण तिने काय केलं, समद्याची माती करून ठेवली. मी काय माती केली? मी तुझ्या समोरच त्या माणसाला 2 लाख रुपये दिले होते कृष्णाला मारण्यासाठी, पण आता त्याने तिला नाही मारलं, त्याला मी काय करू? त्या गुंडाला फोन लाव आणि त्याला म्हणाव आमचं 2 लाख रुपये माघारी दे. आपण ती 2 लाख रुपये दुसऱ्या कोणाला तर देऊ. लाव फोन, माझ्या समोर फोन लाव. हॅलो, तुम्ही माझे 2 लाख रुपये कधी देणार आहात? एक तर तुम्ही माझं कामही केलं नाहीत आणि वरून पैसे पण स्वतःकडे ठेवलेत. काय समजता काय हो तुम्ही स्वतःला? मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता परत हवेत. ठीक आहे, मी भेटते तुम्हाला. काय म्हणला? भेटतायत ते मला, मी जाऊन पैसे घेऊन येते. थांब, तू एकटी जाऊ नकस, मी बी येते तुझ्या संग. मम्मी मी बी येतो, आपण तिघे बी जाऊ. जाऊ जेवण आहे हा? इथं माग थांब आणि त्या म्हाताऱ्यावर ध्यान ठेव. आलोच आम्ही, चल ग. अगं तू हे आरतीचं ताट कशाला घेतलंय? त्या गुंडाची आरती करायला 2चे 4 लाख देणार होता नो का? अजून आहेच का तो विषय? बघ, कुणाला संशय येऊ नये म्हणून घेतलंय, एवढं बी कळत नाही. बरं झालं घेतलंस, तहान लागली की नारळ फोडून पाणी पिता येईल. कोरड्यांच्या का नाही नावातच घोळ आहे समजा. कोरडे असू देती नाहीतर कोरड्यांच्या ती येऊ देती. गोळ घालणार म्हणजे घालणार. घ्या ताजी ताजी वांगी घ्या 20 ला पाव, गवार 25 ला अर्धा, काकडी घ्या 20 ला अर्धा किलो घ्या. ओ ताई बोला की काय देऊ? काकडी घ्या की. अहो एकदम चांगली काकडी. चल आपण मामीकडनं भाजी घेऊया. कृष्णा तुला काय वाटतं, मामी तुझ्यावर नीट बोलतील? रागवलेत का तुझ्यावर? मामीचा राग जास्त दिवस नाही टिकत, मला माहित आहे ना. तू काय बी काळजी करू नकोस. आणि इथं येऊन तिला न भेटता गेलो ना तर ती आणखी रागवत. चल तिच्याकडनं भाजी घे. मामे, काय भाजी पाहिजे बोला? वांगी गवार काकडी. मामे असं नको की ग वागूस. मला माहित आहे माझी चूक झाली. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुझ्याशी एकदा बोलायला पाहिजे होतं, पण तेव्हा काय मला सुचलंच नाही ग. खरंच भाजी पाहिजे असेल तर बोला, नको असेल तर जावा इथनं. धंद्याच्या टायमाला लोक खोटी करू नका, येणार नाही मला. मामी अहो ऐकून तरी मी घ्या. नाही ओळखत तुम्हाला, तुम्ही जावा बघू इथनं, नाहीतर मीच जाते. मामे, मामे असं नको करू. मला परकेसारखं नको ना वागू मामे. कृष्णे, अगं काय झालं? मामी का अशी तारा निघून गेली? तुझ्या डोळ्यात पाणी? बाबी माझ्याशी बोलत आहे ना म्हणून. अगं तुले नको मनाला लावून घेऊ. तुझ्या मामीचा काय बी भरोसा नाही. आता हिथं रागावल भडकल वाटल ते बोलल, आणि मला माहित आहे परत तीच एकटी रडत बसल. तुला पण असंच वाटतं खरं की मी चुकीचं वागलीये? मला तर त्यातलं काय कळत नाही. हा पण मला एकच माहित आहे, माझी कृष्णा काय चुकीचं नाही करणार, आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि रायदाजी तुमच्यावर बी आहे. काय म्हणालास? राया दाजी? नाहीतर काय मग, आता तुझ्या बरोबर लगीन केलंय म्हणल्यावर मानपान द्यावंच लागेल की. हा आधी मला आवडत नव्हतं, पण आता मी बघतोय ना तुझ्यावर किती प्रेम करतात ते. पण तुमच्या प्रेमाला कोणाची नजर लागली काय माहित. आणि हा कृष्णे, तू अजिबात घाबरू नको. हा अगं तुझा मुंजे आहे ना तुमच्या दोघांसंग, म्या बघतो मग दोघांना कोण त्रास देते ते. हे अंतरात चल की पटापटा. अगं मला हिल्सची सवय आहे, ह्या चपलांची सवय नाहीये मला. होय, मग एक काम कर, हातात घे आणि चल. ही कसं वाटेल ते? उद्या मी कोहिनूरची मालकीण होईन ना, तेव्हा मी हळदीची फॅक्टरी विकून हिल्सची फॅक्टरी काढणार आहे. हा लय धंदा होईल चपलांचा. हा चल आता चल. काय तर म्हण कोहिनूरची मालकीण. आणि दाजी इथून पुढं
तुम्हाला कसली बी आणि कोणती बी गरज पडली ना मेवना आहे, फक्त आवाज द्या. माझ्या कृष्णासाठी कुठे बी पळत येईल. ही गुली मावशी आणि अंतरा अशा लपून छपून कुठं चालल्या त्या? ओ दाजी, अहो कुठं हरवल्यात? इकडे बोलतोय म्या, तिकडे कुठं बघताय? अगं हे अंतरा चल की, थांब ना, हे संस्कार वेगळे का? म्हणजे कृष्णा तुम्ही गप्पा मारत बसा हा, आणि भाजी घेऊन ठेव, मी आलोच. लका काय माणूस आहे हो. आता म्हणलो सोबतीनं राहा, पण एकटीला भाजी घ्यायला सोडून निघून गेला बघ. ह्याच्यामुळे कुठं मान पान देत नाही लाग मी. आपलं काही खरं नाही. का काय झालं? राय आपला पाठलाग करतोय. मग वळून बघू नकोस, आता त्याला संशय येईल. चल 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 चल. इकडे इकडे गाडीच्या मागे जाऊ. ये 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 ये. हॅलो, कुठं आहे तुम्ही? मी येऊन थांबलो इथं. आम्ही पण थांबलोय, आम्ही झाडामागे लपलोय. इथं तर लई झाड आहेत, यातलं कुठलं झाडा माग? ते महत्वाचं नाहीये, मी काय सांगते ते नीट ऐक. रायाने आम्हाला बघितलंय आणि तो आमचा पाठलाग करत होता, त्यामुळे तू सावध राहा. काहीही झालं तरी त्याच्या समोर येऊ नकोस. तुम्ही नका काळजी करू, मला पकडणं एवढं सोपं नाहीये. राया, हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? रायाने याला बघितलं वाटतं. आता भरा आपलं सामान. एकदा त्यांच्या घरातला मुक्काम संपला म्हणून समज. कर्मानं मरतोय आता आपण अंतरा. चलित ना. चल.